ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी, मी ज्ञानेश्वर आपल्या ट्रेंडिंग ज्ञान या चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. सर्वांना श्रावणाची ओढ लागलेली आहे. सर्वांच्या मनात हे प्रश्न आहेत की श्रावण कधी सुरू होतो आहे, अमावस्या कधी आहे, कुठल्या श्रावण सोमवारी कुठली शिवमूठ आहे, याविषयीचा व्हिडिओ मी घेऊन आलो आहे. चला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करतो. श्रावण हा असा श्रावण 72 वर्षानंतर पहिल्यांदाच हा श्रावण योग आलेला आहे, जो श्रावण सोमवारी सुरू होत आहे. 4 ऑगस्टला सुरू होतो आहे हा श्रावण आणि 3 सप्टेंबरला संपतो आहे. तर श्रावण कधी सुरू होतं याविषयीची माहिती तर तुम्हाला कळाली. तर आता पुढची माहिती अशी की श्रावण सोमवारी कधी आणि कोणती शिवमूठ धरावी, कुठली शिवमूठ व्हावी. तर पहिला श्रावण सोमवार हा 5 ऑगस्टला येतो आहे आणि शिवमूठ ही तांदूळ आहे. त्यानंतर दुसरा श्रावण सोमवार हा 12 ऑगस्टला येतो आहे आणि शिवमूठ तीळ आहे. तिसरा श्रावण सोमवार हा 19 ऑगस्टला येतो आहे आणि शिवमूठ मूग आहे. आणि या श्रावण सोमवारी नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधनाचा सण येतो आहे. त्यानंतर चौथा श्रावण सोमवार हा 26 ऑगस्टला आहे आणि शिवमूठ जव किंवा जवस म्हणजे जवस जे असते. आणि याच दिवशी श्रीकृष्णाची जयंती आहे, कालाष्टमी. आणि त्याचबरोबर श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची जयंती आपेगावमध्ये. त्यानंतर 5वा श्रावण सोमवार आहे 2 सप्टेंबरला आणि शिवमूठ आहे सातू. आणि या 5व्या श्रावण सोमवारी शेतकऱ्यांचा खास सण म्हणजे बैलपोळा आहे. याचबरोबर या दिवशी अमावस्या आलेली आहे. 5व्या श्रावण सोमवारी सोमवती अमावस्या आणि पिठोरी अमावस्या आलेली आहे. चला तर ही होती कुठल्या श्रावण सोमवारी कुठली शिवमूठ. त्यानंतर या महिन्यात भगवान शिवशंकराची पूजा अर्चना केली जाते, उपवास धरला जातो. आणि यात भगवान शिवशंकरला आवडते बेलपत्र, धोत्र्याचे फूल किंवा फळ वाहिले जाते. नाहीच मिळाले तर पांढरे फूल भगवान शिवशंकराला खूप प्रिय आहे, तर पांढरे फूल व्हावे. जमलंच तर जलाभिषेक, दुधाभिषेक किंवा जमलंच तर पंचामृताभिषेक करावा, पंचामृताचा अभिषेक करावा. जर नाही झालं तर गाईच्या कच्च्या दुधाचा अभिषेक करावा. जर तेच नाही झालं तर जलाभिषेक तर नक्कीच करावा. श्रावणामध्ये केस कापू नये, दाढी कापू नये, नखे कापू नये, काळा कपडा परिधान करू नये, कुणाची निंदा करू नये, शक्यतो प्रवास करणे टाळावे. या श्रावण महिन्यामध्ये कांदा लसूण खाणे टाळावे. श्रावणामध्ये कांदा लसूण वर्ज्य आहे. त्याचबरोबर मांस मदिरा देखील वर्ज्य आहे, म्हणजे मांस खाऊ नये, मदिरा म्हणजे दारू पिऊ नये, तळलेले पदार्थ खाऊ नये, तुळशीची पाने तोडू नये. त्याचबरोबर हिरव्या पालेभाजी खाणे टाळावे, कारण रोग जीवजंतूंची या श्रावण महिन्याच्या पावसाच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. शक्यतो भाज्या टाळाव्यात. या श्रावण महिन्यात भगवान शिवशंकराची पूजा अर्चना करावी. आणि त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये गंगाजल घरात आणून ठेवणे खूप लाभदायक असते. देवपूजेत त्याचा वापर करावा. श्रावण महिना सुरू होण्या अगोदरच हळदी कुंकू, भस्म, गोळी, चंदन खरेदी करून घ्या. श्रावण महिन्यात लाल हिरव्या बांगड्या महिलांनी आवर्जून घातल्या पाहिजेत. हिरव्या आणि लाल रंग हा शुभ असतो. हिरवा रंग श्रावण महिन्यात वापरणे शुभ असतो, कारण निसर्गात हिरवळ दाटलेली असते. भगवान शिव यांना या काळात आपण पूजत असतो. या सगळ्याच गोष्टीचं फार महत्त्व आहे. घरात सात्विक असणारे हिरवे तोरण बांधा. शक्य असेल तर दररोज आंब्याच्या पानाचे तोरण बांधले तर अतिशय फायदेशीर राहील. श्रावण महिन्यात किचनच्या नवीन वस्तू वापरणे पण खूप शुभ असते. चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद.